उमेदवार असतील तर त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकट्याच्या ताकदीवर माझ्यासारखा बाजूला हातगाव तालुक्यामध्ये उभा राहिलेला एक मुसलमानाचा माणूस अवघ्या 1200 मतांना पराभूत होतो. या ठिकाणी उभा असलेला नागनाथ गिसेवार अवघ्या 1000, 1200, 1500 मतांना पराभूत होतो. 95 ते 99 मध्ये बाळासाहेबांची एवढी प्रचंड ताकद वाढली होती. त्यावेळेस या जातीयवादी लोकांना, या काँग्रेसवाल्यांना बाळासाहेबांची ही ताकद संपवायची होती आणि त्यांना वाटलं होतं की या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांसारखा माणूस जर या महाराष्ट्रामध्ये समोर आलं तर या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या चाव्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हातामध्ये राहतील. म्हणून या हरामखोरांनी, या बदमाशांनी भीमराव केराम सारखा आदिवासाचा निवडून आलेला माणूस त्यांनी फोडण्याचं पाप केलं. शरद पवार सारखा धुरंत जातीयवादी नेत्याने या भीमराव केरामला विकत घेण्याचं पाप केलं आणि अचानकपणे बाळासाहेबांना असं वाटलं मी एक आदिवासाचा माणूस निवडून आला आणि या शरद पवार सारख्या माणसानं या माणसाला फोडलं. म्हणजे बाळासाहेब ज्या वेळेस पुढे जाऊ लागले, ज्या वेळेस बाळासाहेबांच्या हातामध्ये सत्तेच्या चाव्या येण्याचं वेळ होती, त्यावेळेस बाळासाहेबांना मागे खेचण्याचं पाप या काँग्रेसवाली आणि राष्ट्रवादीवाल्यांनी केलेलं आहे. मित्र हो, यावेळेस योगायोगानं तुम्हाला संधी आलेली आहे. यावेळेस तुम्हाला सांगतो ज्या आमच्या काळातही बहुजन जागा नव्हता, आमच्या काळात मी उभं राहिलं तर धनगर, हटकर म्हणायचे, आदिवासी म्हणायचे. अरे ते मुसलमानाला कशाला मतदान द्यायचं, इथं म्हणलं तर कोळ्याला कशाला मतदान द्यायचं, तिथं गेलं तर सुरेश गायकवाड महाराज बौद्धाला काला मतदान द्यायचं. म्हणजे असं जातीचं समीकरण त्या काळामध्ये होता. आता जातीचं समीकरण नाही. या ठिकाणी यशपाल भिंगे सारखा धनगर समाजाचा माणूस उभा आहे. या ठिकाणी तेडी, माडी, कोळी, धनगर, हटकर, तेडी, तांबोळी, बहुजन वंचित समाज या ठिकाणी बाळासाहेबांच्या पाठीमागे उभा आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, ही संधी गेली तर पुन्हा संधी कधीही मिळणार नाही. ही संधी ही शेवटची संधी आहे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी. तुम्हाला सांगतो या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये असदुद्दीन अवैसी सारखा वाघ, असदुद्दीन अवैसी सारखा माणूस बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा आहे आणि असदुद्दीन अवैसी सांगतात बाळासाहेब आमचे मोठे भाऊ आहेत, यांच्या पाठीमागे तुम्ही आम्ही उभं राहा. या ठिकाणी माझ्या मुस्लिम बांधवाला सांगतो, मेरे मुस्लिम भाइयों से मैं कहना चाहूंगा, आज से आप तक आप लोगों को कांग्रेस ने किया दिया. मैं महाराष्ट्र पे नहीं जाऊंगा, मैं इंडिया लेवल की बात नहीं करूंगा, मैं खाली आपके डिस्ट्रिक्ट की बात करूंगा. आपके डिस्ट्रिक्ट का उदाहरण ले लो. बाप भी गृह मंत्री थे, बाप भी देश के मुख्यमंत्री थे, हमने बेटे को भी मुख्यमंत्री बनाया. बाप के जमाने भी कभी मुसलमानों को उभरने नहीं दिया गया. बाप के जमाने में भी मुसलमान को कभी आमदार नहीं बनने दिया गया. बाप के जमाने में भी मुसलमान को कभी खासदार बनने नहीं दिया गया. आज बेटे के जमाने में भी बेटे भी सीएम थे, लेकिन इन्होंने भी कभी मुसलमान को आमदार का टिकट नहीं दिया, कभी एमएलसी नहीं बनाया, कभी विधानसभा में नहीं भेजा. इन्होंने बनाया किसको? अपनी बेगम साहिबा को आमदार बनाया. इन्होंने बनाया किसको? अपने शागिर्द, अपने क्लासमेट, अपने लंगोटियार अमर राजूरकर को आप आमदार बनाया. हमने बनाया किसको? एसी में बैठने वाला तुम्हारा सचिव डीपी सावंत, जिसको पब्लिक से कोई लेना देना नहीं, इसको आमदार बना के मंत्री बना दिया. यानी हम मुसलमान, ओबीसी, दलित, बहुजन सब बेवकूफ है. इनको वोट देते जाओ और इनको चुन के लाओ, इनके खानदान को चुन के लाओ. इनका 7-12 है, इस 7-12 को आगे बढ़ाते जाओ. माय बापानं हे 7-12 रिकामा करायचा आहे. या नांदेड जिल्ह्याचा 7-12 आता या जनतेच्या हातामध्ये आहे. बाळासाहेब आंबेडकरच्या नावानं 7-12 करायचा आहे, यशपाल भिंगेच्या नावानं 7-12 करायचा आहे, असदुद्दीन अवैसीच्या नावानं या ठिकाणी 7-12 करायचा. मित्रो, या ठिकाणी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. या ठिकाणी काँग्रेस या ठिकाणी आताही 3 नंबरला आहे. तुम्हाला सांगतो, कोणालाही जाऊन विचारा, सीआयडीचा रिपोर्ट घ्या, कोणाचाही रिपोर्ट घ्या. या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण 3 नंबरला आहेत. आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी जर बीजेपीला रोखायचं असेल, प्रताप पाटलाला रोखायचं असेल, मोदीला रोखायचं असेल
तर एकमेव वंचित आघाडीचे यशपाल भिंगे बाळासाहेब आंबेडकर या पद्धतीने नव्हे रोखू शकतात, बाकी कोणता माईचा लाल रोखू शकत नाही. मित्र, या ठिकाणी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी तुम्हाला विनंती करू इच्छितो. यशपाल, तुम्हाला सांगतो, काँग्रेसचं भांडवल काय हो? तुम्ही एखाद्या दुकानदाराजवळ गेला तर दुकानदाराला विचारता की भाई भांडवल काय? एखाद्या दुकानातलं भांडवल जप्त झालं तर तुम्ही त्या दुकानावर जाता का? जात नाही. काँग्रेसचं भांडवल जप्त झालेलं आहे. या ठिकाणचा त्याचा बेसिक वोट होता काँग्रेसचा. दलित समाज, बौद्ध समाज, ओबीसी समाज तो रिकामा झाला, खाली झालेला आहे. मुस्लिम समाज दूर दूर काँग्रेस सोबत नाही. काँग्रेसवर बँक बॅलन्स नाही, झिरो बँक बॅलन्स आहे. जर तुम्ही त्याला बँक बॅलन्स झिरो असलेल्या माणसाला मतदान देसाल तर बीजेपी तुमच्या उरावर येणार आहे, मोदी शासन तुमच्या उरावर येणार आहे. मोदीला रोकायचं असेल तो बहुजन ओबीसीनो या ओबीसीनो याद रखा, दलितानो याद रखा, मुसलमानों याद रखो. मेरे मुसलमान भाइयों से गुजारिश है, आपको मोदी मोदी बोल के डराया जाता है, बीजेपी से डराया जाता है. मुसलमान सिवाय खुदा के, अल्लाह के सिवा किसी से नहीं डरता. अगर मोदी के जैसे 56 आए गए, 56 ईंट के सीने वाले चूल्हे में चले गए, लेकिन अगर तुम मोदी को डर के अशोक राव के हाथ मजबूत करो तो ये मोदी का बाप है, मोदी से भी ज्यादा जुल्म करने वाला है तो ये अशोक राव है. मुसलमानों के हालात जो बनाया है इस नांदेड़ जिले के अंदर, मुस्लिम लीडरशिप उभरने अगर किसी ने नहीं दी तो अशोक राव चौहान ने मुस्लिम लीडरशिप उभरने नहीं दी. तुमको बदला लेना है, उसके बाप का बदला लेना है. बाबरी मस्जिद गिरी, बाबरी मस्जिद के टाइम में आंख बंद करके सोने वाले शंकरराव चौहान का अगर तुमको बदला लेना है तो इस बारी में यशपाल भिंगे की कब्बशी निशानी पर वोट दीजिए. यही बोलकर आपसे मैं लेता हूँ. धन्यवाद.